नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. आज मी जरा माझ्या जाऊबाईच्या वावरात आले होते, वावरात चक्कर मारायला. त्यांनी कांदे पेरलेले होते. मला आता जसे कांदे पेरलेत तसा काही चक्कर झाला नाही. चला म्हणलं कांदे जरा पाहून यावा. हे पा पेरलेले कांदे. कांदे तसे मस्त भारी झाले बरं का, पण जरा पातळ पातळ झाले आहे ना जाऊबाई? हा ना, पातळ झाले. उन्हींनी खाल्ले काही, त्याच्यात पावसाने झोडपले. कांद्यापेक्षा मोकर तर लवाळाचे भो कांद्यामध्ये. यावा हे लवाळा तिकडे दाट लोळ्यात काढावं लागत होता तेव्हा आले नाही ना. मी म्हणलं चला जाऊबाई लय दिवस झाले कांद्यात जाऊ राहिले, नेमकं चालू काय पाहून तरी यावा. हे काय आज चाललंय जाऊबाईचं? हे मंडळीला म्हणा काहीतरी लावायला चांगलं औषध असलं सांगा. कांद्यातल्या लवाळ्याला कांदा हे नाही झाला पाहिजे, कांद्यातले नाही. नुसतं लवाळ्याला का? हा. मंडळी ऐकलं का? तुमच्याकडे जर लवाळा मारायला काही औषध असलं तर कमेंट करून नक्की सांगा बरं का. आमच्याकडे लई लवाळा आहे. आमच्याकडे नाही, या वावरात लई लावाळा आहे. मग आपल्या इकडेच झालं ना हो. तुमचा गट नंबर तसं शांपरा मारू मारू दमले पार आता. शांपराचं स्पिलिंग पाठ झाला असं नाही ना. ये बाई इथं आमच्या सासूबाई आहे. सासूबाई चालू आहे. सासूबाई मी आले ते वशीला लावायला का मी ती उपटायच्या टायमाला माझ्याकडे या म्हणून, पण सासूबाई म्हणत्या मी कुठं गुतेल नसले तर येईन का हो सासूबाई? काय म्हणत्या मग? नाही त्या नेमक्या आपली मेथी भाजी उपटायला आले कुठेतरी गुतेल राहतील पाय नाही पैन झाली याच्यावर फार. पाहू ना आता. छत्री असं करू नका. मात्र माणूस कसं उपटून रपा रपा बांधते जोड्या. मग म्हाताऱ्या माणसाला अनुभव राहतो जरा. आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे खायला राहते त्याने, आहे का नाही हो? लय उन्हाळे खायला.